नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो होतो भैरा द डेफ या मराठी चित्रपटाच्या स्पेशल प्रीमियर स्क्रीनिंगसाठी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये। तर या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत प्रभाकर यांनी केलेले आहे आणि दीपक जोईल, श्रद्धा खानोलकर, प्रमोद कोयंडे, आकांक्षा खोत यांची प्रमुख भूमिका आपल्याला इथे बघायला मिळेल। तर इथे संध्याकाळचा 6:30चा शो होता आणि बऱ्यापैकी गजबज झालेला होता, भरलेला होता। एक्स्ट्राचे तिकीट्स देखील होते, ते देखील बऱ्याच लोकांनी घेतले होते। या चित्रपटाला बरेच असे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत आणि याचं फर्स्ट स्क्रीनिंग हे वेंगुर्ल्यामध्ये झालं होतं। याचा मला खरंच खूप आनंद होता। तर हा चित्रपट 21व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपट स्पर्धेत दाखवण्यात आला होता। दिग्दर्शनासाठी याला बरेच 2-3 अवॉर्ड्स मिळाले, चित्रपटाला 5-6 अवॉर्ड्स मिळालेत आणि त्याचबरोबर बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देखील श्रद्धा खानोलकर यांना मिळालेला आहे। तर बघता बघता एंट्री देखील सुरू झाली होती आणि आतमध्ये आम्ही सभागृहात येऊन पोचलो होतो। हा हॉल जो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही नाटकासाठी तर बेस्ट आहे, त्याचबरोबर चित्रपटासाठी देखील उत्तम असा हा हॉल आहे। संपूर्ण पिक्चर मालवणी भाषेमध्ये आहे आणि ह्याचं इंग्लिशमध्ये आपल्याला सबटायटल बघायला मिळेल। तर ह्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगेन की 2020च्या कोविड महामारीच्या मध्यभागी सेट केलेली ही कथा आहे 3 हरवलेल्या आत्म्यांची आणि त्यांच्या ऐकण्याच्या संघर्षाची। तर कोकणातलं सगळं शूटिंग आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत आपल्या कोकणीवासियांना, जेणेकरून ह्या पिक्चरला दाद मिळेल, कारण हा पिक्चर खरंच खूप छान आहे। याचा ट्रेलर YouTube आणि बुक माय शोवर तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्यात शेवटी हा सेल्फी तर मॅन्डेटरी होता।